मी आज रव्याचे लाडू करायला घेतलेत आणि रव्याचे लाडू म्हटलं की बऱ्याच साऱ्या ट्रिक आपल्याला त्याच्यासाठी वापरायला लागतात. माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहीतच असेल. आणि आज मी स्पेशली हे जे रव्याचे लाडू आहेत ते बिन पाकाचे, बिन दुधाचे आणि बिन पाण्याचे करणार आहे. अर्थात मी याच्यासाठी तूप, पिठी साखर या गोष्टी वापरणारच आहे, ज्या मला बाइंडिंगसाठी मदत करतील. हे जे रव्याचे लाडू आहेत, माझी आई फार सुंदर रव्याचे लाडू बनवते. आणि रव्याचा पदार्थ किंवा कुठल्याही पिठाचं असं बारीक जे काही असतं त्याचं जर आपण लाडू वगैरे असं काही करायचं म्हटलं की माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहीतच असेल की खूप वेळ ते जे आहे ते भाजावं लागतं. टू बी फ्रँक, सरिताज किचन या यूट्यूब चॅनलवरून मी ही रेसिपी पाहिली. अतिशय छान दिलेली आहे रेसिपी. म्हणजे तुम्हाला नेमकं किती वेळ भाजायचं आहे मिनिटांमध्ये ते सरिताताईंनी फार छान सांगितलेलं आहे. तर आता मी असा हा रवा हा गुलाबी रंगावर छान भाजून घेतला आहे. आणि हे पहा, हे लाडू मी बनवते आहे. तर ही रेसिपी तुम्हाला सांगण्यासाठी वगैरे मी हा व्हिडिओ केलेला नाही आहे खरं तर. त्यांनी फार छान प्रमाण दिलं आहे. मी वाटल्यास डिस्क्रिप्शनमध्ये या रव्याच्या लाडूचं प्रमाण टाकेन. पण हे अशा पद्धतीने छान लाडू झालेत. साखर, तूप हे सगळं टाकल्यानंतर शेवटी मी वेलची टाकली, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि अगदी सगळ्यात शेवटी मी हे जे मिश्रण आहे पूर्ण ते मिक्सरमधून वाटून काढलं. ते थोडंसं बारीक झालं आणि त्याला एक त्यामुळे छान टेक्स्चर आलं आणि मला हे लाडू बांधायला सोपे गेलेत. हे पहा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की लाडू मी बांधले. खरं तर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यांनी की एकदम थंड होऊ द्या मिश्रण, मग बांधायला घ्या. पण मी थोडं मिश्रण कोमट असतानाच बांधायला घेतले. माझी नणंद जी आहे ती येणार आहे घरी. तिच्यासाठी स्पेशली मी हे लाडू करायला घेतलेत. आणि तिच्याकडे गुड न्यूज आहे. तर त्यांच्यासाठी एक, त्या दोघांसाठी, हजबंड वाईफसाठी एक मी छोटीशी आयडिया पण केली आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला व्हिडिओत दाखवेन मी काय केलं आहे ते. आणि अशा पद्धतीने लाडू झालेत. हे लाडू झाल्या मी ठेवले होते बरं असे भांड्यामध्ये, आणि हात लावला तर त्यातला एक लाडू पटकन असा फुटला. मी खरं सांगते अगदी. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा बघितलं तर ते छान असे घट्ट होऊन गेले होते लाडू. ते मला वाटते ते गरम असल्यामुळे आणि एकदम सुरुवात नवीन नवीन असल्यामुळे तो पटकन फुटला असेल. हे बघा, हे असे सगळे लाडू मी बांधून काढलेत. 1 किलोभर असे हे सगळे मिळून लाडू वजन झालं आहे. हे बघा, हे छान मांडून ठेवलेत असे. आणि मी तुम्हाला जी गंमत दाखवणार होते ती गंमत पण आहे बरं का. आता बघा, हेच लाडू तयार झालेले आहेत. हे छान मी असे डब्यामध्ये ठेवलेले आहेत. आजूबाजूला खूप कचरा पडला आहे त्याबद्दल सॉरी. आणि ही आहे आपली गंमत. छान छान. थँक्यू. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. परत एकदा थँक्यू.